सुपर हिटचा अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आरजे रॉयल्स आणि त्यांचे विपक्ष शिवशंभू इलेव्हन घसवड असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. अजून एक अप्रतिम मॅच. मागील सामना जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीने रोमांचक स्थितीमध्ये तो सामना येऊन पोहोचला होता आणि अंतिम क्षणी आपण पाहिलं तर जरूर डीएम ग्रुप शहाबाज या टीमने जरूर तो सामना जिंकलाय आणि सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. सुपर 8 ची अंतिम मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुण्याच्या एकदा 5 षटकांचा सामना असेल. एका बॉलर आरजे रॉयल्स हा संघ आपण पाहताय तर त्यांचे विपक्ष शिवशंभू इलेव्हन घसवड. हे दोन टीम एकमेकाचे विपक्ष या मॅच मध्ये येत आहेत. महत्वाची लढत आपण पाहताय. पांडवा देवी प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र आज अंतिम दिवस अंतिम सामने आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. तत्पूर्वी जरूर क्वार्टर फायनलचे सामने आपण म्हणू शकतो या ठिकाणी सुरू झालेत ना. अंतिम मॅच या जरूर सुपर हिटचे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. विशाल आणि त्याच्या साथीला अमोल अशी जोडी आपण यावेळेला पाहू शकतायत. चला आपण वेळ जास्त घेऊ नका. दोन्ही टीमला विनंती आहे. आज फायनल आहे. फायनलचे सामने मात्र आपल्याला वेळेवरती कंप्लीट करायचे आहेत. म्हणूनच आपण जेवढ्या लवकर सामने सुरू कराल तेवढाच फायदा मात्र होईल. गोलंदाज यावेळेला आपण पाहताय अथर्व. आरजे रॉयल्स हा संघ फलंदाजी करण्याकरिता आपण पाहताय. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त आपण या टीमचा खेळ पाहिला होता आणि इथं विशाल त्याच्या साथीला आपण पाहिलं तर अमोल ही जोडी पाहायला मिळते. उंचपुरा गोलंदाज अथर्व बॉलिंग मार्क वरती या क्षणी पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पहिला चेंडू यावेळेला जरूर चांगल्या लेंथ लाईन वरती पाहायला मिळतोय आणि अगदी इथं पाहिलं तर कनेक्शन त्या पद्धतीने नव्हतं परंतु स्क्वेअर लेगला एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. 5 षटकांचा सामना आहे. निश्चितच एक चांगली लढत असणार आहे. डू अँड डाय नॉकआउटचे हे सर्व सामने आज आपण पाहताय. चांगली गोलंदाजी अथर्व. ज्या पद्धतीने लेंथ लाईन आतापर्यंत त्याने ठेवले संधी मात्र प्राप्त करून दिली जात नाहीये. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे परंतु अजूनही धावसंख्येसाठी स्टार्ट मात्र होत नाहीये. सुंदर सुरुवात करून दिली गोलंदाजाने. डी शेप मध्ये असणार हे मैदान. जास्तीत जास्त तुम्हाला बी शेप मध्ये चेंडू कन्वर्ट करावेच लागतील. मात्र सध्या सुरुवात योग्य पद्धतीने आपण पाहिली ना तर शिवशंभू इलेव्हन घसवड टीमला प्राप्त झाले सुंदर पद्धतीने. ओव्हर द विकेट या क्षणी वन्स अगेन बॅक टू बॅक कनेक्ट मात्र होत नाहीये. समोर फलंदाज विशालला आतापर्यंत आपण पाहिले तर त्या पद्धतीने कनेक्ट करू दिले जात नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा या ठिकाणी वाढवण्यात आलाय. हे दुपारचं सत्र आहे. थोडंसं जरूर ऊन देखील आपण पाहताय परंतु चेंडू प्रॉपरली बॅट वरती येत नाहीये. 3 चेंडू लगातार डॉट. पुढील चेंडू या वेळेला पुन्हा एकदा ओ हो हो आपले इरादे संपूर्ण स्पष्ट केलेत नाही या मॅच मध्ये आणि सध्या पूर्णपणे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला खूप वेळानंतर 1 धाव ही स्कोर कार्ड मध्ये ऍड करण्यात येते. 4था चेंडू झाला. 1 धाव या ठिकाणी आपण पाहताय. अफलातून गोलंदाजी शिवशंभू टीमच्या माध्यमातून यावेळेला करण्यात येते. अमोल मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती येतोय. शेवटचे 2 चेंडू. प्रत्येक सामना तुम्हाला या ठिकाणी जरूर डू अँड डाय या पद्धतीनेच खेळावा लागतोय आणि म्हणूनच झालेल्या चुका मात्र दुरुस्त करण्यासाठी वेळ मात्र मिळणार नाहीये या संपूर्ण मॅच मध्ये. अथर्वने पहिल्या 4 चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी केली गेली. हा चेंडू देखील कनेक्शन मात्र जरूर बॅटचा टॉपला आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू दाखल झालाय. अशा धावसंख्येने शिवशंभू टीमला मात्र नुकसान होणार नाहीये. 5 चेंडू 2 धावा विदाउट लॉस्ट. सुपर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सध्या तरी आपण या ठिकाणी पाहते. 5 चेंडूवरती 2च धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. ओव्हर द विकेट ना. ओहो व्हॉट अ बॉलिंग. सुरेख चेंडूची फेकी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या पद्धतीने जर गोलंदाजी होत असेल ना क्या बात आहे.
समोरच्या टीमला थोडस अडचणीमध्ये स्ट्रगल मध्ये आणलंय ते जरूर यावेळेला आरती रॉयल्स टीमला पॉवर प्ले एक षटक कंप्लीट धाव फलकावरती धावा आहेत ना त्या फक्त 2. जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळले गेले. 2 षटकं मॅन्डेटरी आहेत ना पॉवर प्लेची. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू आपण पाहणार आहोत. या क्षणी जरूर कुठल्या पद्धतीने अटॅकिंग रोल मध्ये येतील ना. दोन्ही फलंदाज सलामी जे आहेत पहिल्या षटकामध्ये थोडस जरूर प्रेशर मध्ये आणलंय. दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय. प्रणय महत्वाचे षटक आहे. सुपर 4 मध्ये 3 टीम आतापर्यंत प्रवेश करणाऱ्या ठरल्या गेलेल्या आहेत. पहिली टीम मन 11 पेजारी, दुसरी टीम आरोही पुरस्कृत मरियाई लेबी, तिसरी टीम डीएम ग्रुप शहाबाज आणि इथं आपण चौथी टीम सुपर 4 मध्ये प्रवेश करणारी या मॅच मधून पाहणार आहोत. आणि म्हणूनच ह्या दोन्ही टीमला हा सामना जिंकणं तेवढाच महत्वाचा आहे. अमोल आणि त्यानंतर विशाल दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत प्रॉपरली बॅटवरती चेंडू घेतले नाहीये. चांगल्या लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजीचं पृथक्करण आपण या ठिकाणी पाहताय. शिवशंभू 11 घसवड संघ आपले इरादे त्यांनी स्पष्ट केले गेलेले आहेत या सामन्यामध्ये. अजून एक चेंडू जर आपण पाहिला तर डाऊन द लेग चेंडू आहे. वाईडचा इशारा आपण पाहू शकता. ते अवांतर धावसंख्येनं या ठिकाणी प्रारंभ केला जातोय. मुश्किल परिस्थितीमधून तुम्हाला एका चांगल्या खेळावरती जरूर अचीव करावं लागेल. तुमचा खेळ हा तुम्हाला या ठिकाणी योग्य पद्धतीने खेळावाच लागेल. कारण आज अंतिम दिवस आहे आणि म्हणूनच जे झालंय ना ते विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावीच लागेल. ओहो घडलंय काय. विशाल या ठिकाणी जर आपण पाहिलं अमोलच्या बॅटला मात्र ब्रश चेंडू करत होता आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने चुकी केली. जीवनदान आपण म्हणू शकतो या वेळेला. आणि काय अफलातून पद्धतीने चेंडूची फेकी पाहायला मिळते. म्हणतात ना की संधी मिळेल तुला हे, फक्त तू हिरवसू नकोस. आणि उर्वरित चेंडूवरती मात्र एक चांगला खेळ आपण पाहणार आहोत का हा प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्या पद्धतीने सध्या तरी शिवशंभू 11 टीमचा बोलबाला. पुढील चेंडू यावेळेला गॅप मध्ये चेंडू ऑन साइडला येतोय. ब्रँडेड विशालच्या बॅटमधून अमोलच्या बॅटमधून षटकार. षटकार येतोय आणि धावफलकावरती 10. बॅक टू बॅक या वेळेला आता फलंदाजाचा कसं आपण पाहताय. कारण जे जीवनदान दिले होतं ना त्या जीवनदानाचा पुरेपूर लाभ घेत असताना पाहायला मिळतोय. सेट फलंदाजाला जीवनदान किती महागात पडू शकते ना हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. मात्र या क्षणी जरूर अमोलची बॅट मात्र आता चमकली जाते. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहताय. आणखीन एक ब्रँडेड फटका येतोय. आता थांबण्याचं नाव घेत नाहीये अमोल. सुरुवात थोडीशी रन्स ऑन दी बोर्ड. असुरी अंतिम चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहताय. थोडस जरूर महाग षटक. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि आतापर्यंत आपण पाहिले तर पूर्णपणे प्रेशराइज केले प्रणयला. शेवटचा चेंडू बॅट इनसाइड इज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 1 धाव या ठिकाणी आपण पाहताय. षटक क्रमांक 2 इथं कन्वर्ट झाले, समाप्त झाले. 19 धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहताय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सुपर बॅटिंग मागील षटकाचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले.
19 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. अजूनही 3 षटकांचा खेळ आपण पाहताय. स्वप्नील नवीन गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय आणि सुंदर मॅच आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 19 धावा. मेगा फिनाले आपण आज बघणार आहोत आणि त्यापूर्वी या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग. मागील सामना जर आपण पाहिला तर 67 धावा देखील चेस झाल्यात ना. आज मात्र जरूर प्रत्येक खेळाडूने आपली हुकूमत सिद्ध करत असताना आपण पाहिलंय खूपच वेगवान बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि या वेळेला आपण पाहिलं तर निश्चितच आता या सिच्युएशनला 12 चेंडू 19 धावा बनल्या गेल्यात. स्वप्नील वरती जबाबदारी या षटकाची सोपवली जाते. राऊंड विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी येतोय त्याचे विपक्ष विशाल. अजूनही त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर कनेक्ट होत नाहीये. चेंडू आज मात्र योग्य पद्धतीने बॅटवर येत नाहीये. महत्वाच्या लढत आहे आरजे रॉयल्स या टीमसाठी. परंतु या वेळेला जरूर थोडासा माइंडसेट लो स्कोरिंग सुरुवातीच्या षटकामध्ये होती ना त्याच पद्धतीने इथं जेव्हा जेव्हा विशाल मात्र स्ट्राईक इन वरती येतोय तेच चित्र आपण पाहताय. डॉट चेंडूची जास्तीत जास्त फेक ही पाहायला मिळते. परंतु इथून एक चांगल्या पद्धतीने कमबॅक टीम साठी करून द्यावंच लागेल आरजे रॉयल टीम. हा चेंडू अगदी या वेळेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगले लेंथ आणि लाईन वरती हलकासा आपण पाहिलं तर पॅड लाईनला स्पर्श करणारा चेंडू लेग बायच्या माध्यमातून 1 धाव यावेळेला ऍड करण्यात येते. हळूहळू स्कोर कार्ड या ठिकाणी वाढत असताना पाहायला मिळतोय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. हे तिसरं षटक आपण या क्षणी पाहताय. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले स्वप्नीलच्या माध्यमातून चांगल्या लेंथ आणि लाईन वरती ही चेंडूची फेकी आपण या क्षणी पाहताय. बॅच इन साइड एज. ज्या फलंदाजाला आपण इथं मात्र पूर्णपणे सेट पाहत होता, ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला होता, तो अमोल या ठिकाणी परतलाय बॅक टू डगआउट. एक मोठी विकेट आरजे रॉयल्स टीमची मात्र यावेळेला पडली. आणि नवीन येणारा बॅटर मृण्मय फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच जंबू या नावाने देखील तो ओळखला जातोय. आज मागील दिवसाप्रमाणे आज देखील त्याला बॅटिंग करावीच लागेल. हा मात्र चांगला चेंडू या वेळेला ऑन साइडला चेंडू फ्लिक केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न केला जातोय. आज विशाल मात्र लगातार या वेळेला प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. तर विकेट पडण्याची जास्तीत जास्त चान्सेस आपण आतापर्यंत पाहिलेत विशालच्या माध्यमातून. 4 चेंडू या षटकामध्ये फेकून झालेत किंवा 2च धावा खर्च केल्यात आणि हे षटक मात्र पुन्हा एकदा अप्रतिम ठरलं गेले. ते जरूर टीम शिव शंभो 11 घसवड. फुल टॉस आणि फुल टॉसला योग्य पद्धतीने डिलिव्हर्ड केलं जात नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. 1च धाव येते. आज मनोवैज्ञानिक दबाव आपण या खेळाडूवरती पाहत आहे. या षटकामध्ये पाहिलं तर 1 चेंडू अजूनही उर्वरित आहे. चांगली मॅच 22 धावा. तिसरं षटक हे मात्र समाप्तीच्या दिशेने पाहायला मिळतंय आणि समोर या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाललाय आणि चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. आता थोडंसं मिसफिल्डिंगचं दृश्य आपण पाहिलंय आणि अगदी सीमा रेषा पलीकडे जाणाऱ्या चेंडूला स्टॉप केलंय आणि तदनंतर आपण पाहिलं तर धाव येते ती 1 षटक क्रमांक झाले कंप्लीट. ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा.
दोन षटकांचा खेळ असूनही आपण या ठिकाणी पाहू शकतायत ज्या पद्धतीने 3 षटक 23 धावा, 2 विकेट पडल्या गेल्यात. एक विकेट आपण पाहिली तर अमोल ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती तो लवकर परतला. त्यानंतर ह्या वेळेला आपण पाहिलं तर एकच विकेट आतापर्यंत पडली जाते. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहेत. 23 धावा, 2 षटकामध्ये धावा किती येतील ना. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जबरदस्त स्वरूपात शिवशंभू 11 घसवट टीमला करून दिली होती तोच गोलंदाज या क्षणी येतोय बॉलिंग मार्क वरती. अथर्व सुपर्ब गोलंदाजी करावीच लागेल या क्षणी आपण पाहिलं तर. आणि सामन्याचं चित्र जर बदलायचं असेल ना तर या 2 षटकामध्ये एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावंच लागेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपण पाहतोय मृण्मय आणि त्याच्या साथीला विशाल ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस आणि मोठ्या फटक्यामध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न यावेळेला फसलाय. मृण्मय अर्थात जम्बोची विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दबाव निर्माण केला या गोलंदाजाने. व्हॉट अ बॉलिंग, क्या बात आहे. चेंडूवरती पडले तर जो दबाव होता ना तो मात्र जरूर रिलीज केला गेलाय. अथर्वने मात्र आजच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती विकेट येते. त्यानंतर नवीन येणारा बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये चिराग. उर्वरित जे चेंडू आहेत ना त्यावरती मात्र एक जबरदस्त खेळ करावाच लागेल. सामना तटीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8 ची ही लढत सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा चौथा संघ याच दरम्यान या 2 टीम मधून आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर चिराग मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पाहायला मिळतोय. 23 या अंकावरती स्कोर कार्डला थांबवण्यात आलंय. अपराजित आज राहणारा संघ चॅम्पियन. यावेळेला प्रॉपर्ली कनेक्शन नव्हतं. चिराग कलेक्शन इथं देखील योग्य पद्धतीने होत नाहीये. बारीक बारीक चुका ज्या आहेत ना त्या दुरुस्त कराव्याच लागतील कारण त्या पद्धतीचा सामना सध्या तरी आपण या ठिकाणी पाहताय. कठीण सामने जेव्हा जेव्हा या पद्धतीने येत आहेत ना त्यानंतर कठीण सामने तुम्ही जेव्हा जिंकता तो आनंद वेगळाच द्विगुणित होत असतोय. आणि अशाच पद्धतीने सामने आज पाहायला मिळतील. प्रत्येक टीम एकमेकांचे विपक्ष मात्र जरूर हार मानायला तयार नसणार आहे. हा चेंडू यावेळेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर विशाल मात्र खूप संघर्ष करत होता. त्या विशालला परतावं लागते बॅक टू डगआउट. आणखी एक विकेटचं पतन. येतोय नवीन बॅटर चैतन्य. आयकॉन खेळाडू या टीमचा आहे. थोडेसे उसराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले परंतु चैतन्यला जरूर यावेळेला उर्वरित 10 चेंडूवरती एक चांगली इनिंग खेळावीच लागेल. जिंकलात ना तर सेमीफायनल खेळण्याची एक उत्कृष्ट संधी आपल्यास प्राप्त होईल. इथं जर आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत 3 फेकून चेंडू झालेत. चांगला चेंडू यावेळेला जरूर पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट हा चेंडू कन्व्हर्ट केला जातोय. समोर क्षेत्ररक्षण हे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने. चिराग आणि त्याचबरोबर चैतन्य अशी जोडी आपण या क्षणी पाहू शकतायत. पीपीएल ची स्पर्धा आज अंतिम मोमेंटला या ठिकाणी येऊन ठेपले आणि अंतिमची काही दृश्य जी आहेत ना ती मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला जरूर खेळावीच लागतील. हा चांगला सामना आहे. शिवशंभू 11 घसवट टीमने आतापर्यंत रणावरती अंकुश निर्माण केलाय. उर्वरित चेंडूमध्ये किती स्कोर पर्यंत टीमला मात्र बदल मारून दिली जाईल.
कारण आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 चेंडू 25 धावा 25. इथंही काय घडलंय, प्रेशर पूर्णपणे या सामन्यामध्ये आहे आणि या क्षणी आपण पाहतोय विकेटचं बदल पाहायला मिळतंय. इथं जरूर चैतन्य चिराग तो देखील आणि अथर्व याने जी विकेट सध्या घेतली गेली त्या विकेटसाठी अथर्व याला तोडफोड ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज अनाउन्स झालंय. जबरदस्त गोलंदाजी आज आपल्या टीमला जरूर टर्निंग पॉइंट निर्माण करून देणारी खेळी ही त्याने केले. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मिलिंद. अथर्वसाठी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलं गेले. इथं जरूर सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ बॉडीच्या जवळ जाऊन फील्ड केला जाईल. तत्पूर्वी धाव प्राप्त होती ती 1. इथं मात्र जरूर षटक कंप्लीट होतंय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 26 धावा 26 रन ऑन दी बोर्ड. दोन षटकामध्ये अथर्व जर आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 5 रन आणि 5 विकेट. अजून एक बॉलिंग बेस्ट म्हणून आपण या खेळाडूला पाहताय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं तेजसला 2 धावा देऊन 6 विकेट 2 षटकामध्ये. अजून ज्यामध्ये ऍड आपण या ठिकाणी पाहताय एक जबरदस्त यावेळेला जरूर. चला घाई करायची, नो टीम मीटिंग प्लीज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची लढत आहे आणि आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला सेमीफायनल मध्ये प्रवेश जर करायचा असेल ना, आरजे रॉयल्स टीम आपण आज अंतिम षटक खूप चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. आणि अथर्व यांच्यासाठी शिवन्या वाघमारे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. क्या बात है. यस, 4 विकेट आणि त्यानंतर 5 धावा. वॉट अ बॉलिंग अथर्व 2 षटकामध्ये. त्यानं मात्र जरूर आजचा दिवस गाजवलाय. फुल टॉस येतोय आणि फुल टॉसला एक्झिक्यूट केलं जाईल का नाहीये. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि आपण पाहिलं तर मिड विकेटला एक जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज गॉन. या ठिकाणी आपण पाहिलं तर रेफर करण्यात आले बिमरसाठी. आणि त्याचा दबाव हा पूर्ण आरचे रॉयल्स टीम वरती सध्या तरी पाहायला मिळतोय.
अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज आदित्य सुरेख लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी आपण या क्षणी पाहताय. आणि घडलंय काय, स्ट्राईक मात्र आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न होता, ज्यामध्ये विकेट आली असती, परंतु बाईच्या माध्यमातून यावेळेला एक धाव. सुंदर मॅच आपण या ठिकाणी पाहताय. सुपर 4 मध्ये 3 टीम आतापर्यंत प्रवेश करणारे ठरल्यात. अंतिम टीम मात्र याच मॅच मधून आपण पाहणार आहोत. मात्र या क्षणी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येतोय. शेवटचे षटक आहे, म्हणूनच जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न आहे टीम आरजे रॉयल्स या संघाचा, ज्यामध्ये आपण पाहिले तर या क्षणी खूप चांगल्या पद्धतीने आता धावा येत आहेत. सिंगल डबल अशा धावा जेव्हा आपण पाहताय ना, तेव्हा मात्र एक चांगला स्कोर बनतोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर 29 धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले ते 3 चेंडू. महत्वाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावसंख्येसाठी संघर्ष आरजे रॉयल्स टीम करते आणि सन्मानजनक स्थितीपर्यंत जर संघ पोहोचला तर तिथून मात्र टफ फाईट देऊ शकतोय. अशा पद्धतीचा संघ आरजे रॉयल्स आहे, परंतु या वेळेला थोडासा दबाव त्याची स्थिती मात्र आपण पाहताय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहताय. एक वांतर धाव मात्र धावफलकावरती ऍड करण्यात येते. आणि आपणास नियमावली ज्या पद्धतीने वितरित करण्यात आले, नियम क्रमांक 9, स्पर्धेच्या दरम्यान संघ मालक किंवा कर्णधार किंवा खेळाडू कॉम्प्रो करताना आढळला तर त्याला पांडवादेवी प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये आजीवन बंदी राहील. म्हणजेच कधीही ही स्पर्धा त्याला खेळता येणार नाही. म्हणूनच आपण इथं मात्र एक क्रिकेटमय वातावरण तयार करावं. तत्पूर्वी इथं पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीच्या धावा येत आहेत. सिंगल डबल या धावा ज्या थांबल्या होतात ना, त्या धावा आता यावेळेला योग्य पद्धतीने बनवल्या जात आहेत. आणि हलकी फुलकी पार्टनरशिप शेवटच्या षटकामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड. आणखीन 2 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणावं लागेल ना की शेवटचं षटक खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गेलंय. या 2 चेंडू मधून एक चेंडू जर सीमारेषा पलीकडे गेला तर मात्र आरजी रॉयल्स टीम टफ फाईट देण्यासाठी सज्ज. आणि इथं स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेटचं बदल, फलंदाज गॉन, म्युझिक इज ऑन. बत्तीस धावा आपण या ठिकाणी पाहताय. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ 32 धावा 5व्या षटकातील अंतिम चेंडू. शिवशंभू 11 घुसवड या टीमने मात्र जबरदस्त गोलंदाजी, ज्यामध्ये अथर्वने आपण पाहिले तर 2 षटक हाताळली, 4 धावा दिल्या आणि त्यानंतर 2 षटक 5 धावा आणि 4 विकेट. या पद्धतीची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती आणि म्हणूनच हा स्कोर कार्ड थांबलाय. इथंही याही वेळेला विकेटचं पतन आपण पाहणार आहोत. हवेमध्ये चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर अंतिम चेंडूवरती देखील येते विकेट. आरजे रॉयल्सचा संघ 5 षटकामध्ये अवघ्या 32 विनंती असेल, पांडवादेवी प्रीमियर लीग मध्ये बक्षीस पात्र ठरणारे संघ, जे कोणी संघ बक्षीस पात्र होतील त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे, स्पॉन्सरच्या अकाउंट मध्ये पैसे देतील. कॅश स्वरूपात पैसे देण्यात येणार नाहीयेत, याची नोंद घ्यायची आहे. जो कोणी संघ विजेता होईल, जे 4 संघ विजेता होतील त्यांच्या संघ मालकाच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवले जातील, याची नोंद घ्यायची आहे. कॅश देणार नाही हो, त्याची नोंद घ्या.
चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करायचा आहे. आपण पाहते पांडवा देवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक अप्रतिम ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर आपण पाहिलं तर तुषारजी पाटील सर या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या साथीला परेशजी पाटील यांना देखील आपण पाहत आहे. एक अप्रतिम दर्जेदार नियोजन कशा पद्धतीने असावं तर संपूर्ण पांडवा देवी प्रीमियर लीग च्या जरूर एंटायर टीमनं ते मात्र आज करून दाखवलंय. चला विनंती करेन की दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर जरूर काय काय नाव आहे त्यांचं? दोघींचं पण नाव टाकलं ना तरी पण चालेल. नाही तर विजयी संघ टाकला तरी नको. विजयी संघ टाका. विजयी संघ मॅच होईल. खारेपाट शहाबाज पोयनाड असोसिएशनच्या मान्यतेने JSM पांडवा देवी यांच्या वतीनं ही स्पर्धा मात्र आपण पाहत आहे. पोयनाड शहाबाज असोसिएशन व कुसुमले कोडूस पंचायत असोसिएशन अंतर्गत येणार आहे. तसेच वाघोली तर सुतारपाडा हद्द, शहापूर दिरंड हद्द, ताडबागळे तळाशेत हद्दीतील तसेच कुडूस सामरी हद्दीतील सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. आणि ही स्पर्धा पांडवा देवीच्या एंटायर टीमने संपूर्णरित्या आतापर्यंत सुंदर पद्धतीने यावेळेला जरूर यशस्वीरित्या पूर्ण केले आणि तो मानस ठेवला होता. वळीया सामन्याकडे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य आणि त्याच्या साथीला प्रणय ही जोडी आपण या ठिकाणी पाहू शकतायत. 30 चेंडू विजयासाठी 33 धावा. टार्गेट मोठं नाहीये, छोटंसं टार्गेट या क्षणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र कधी छोटं टार्गेट हे कमी मारून चालत नाहीये. तर अशा टार्गेटनं बऱ्याचदा मोठमोठ्या संघाला मात्र जरूर पराभवाच्या सामोरे जावं लागले. वळी या सामन्याला सुरुवात या ठिकाणी करण्यात येते. पहिला चेंडू चलत गतीने वाट सुरुवात. गोलंदाज आपण पाहिलं तर राहुल काय जबरदस्त ऍक्शन गोलंदाजाचा आपण पाहताय. आणि ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केलाय तिथून पडल्यानंतर अजून चांगल्या लेंथ लाईन हा चेंडू मात्र जरूर ट्रॅव्हल करतोय. आता या क्षणी आपण पाहिलं तर खूपच जास्त उंची प्राप्त केले. हवेमध्ये जास्तीत जास्त चेंडूला ठेवलं गेलं होतं आणि तदनंतर वाईड चा इशारा आपण पाहते. प्लस डिक्लेअर अशा 2 धावा या चेंडूवरती आपण पाहणार आहोत. जो पहिला चेंडू मात्र अप्रतिम हाताळला गेला होता ना, त्यानंतर यावेळेला अवांतर चेंडू फेकलाय. प्लस डिक्लेअर अशा एकंदरीत 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू यावेळेला जरूर गतीचा परिपूर्ण वापर तर केला जातोय, परंतु चेंडू या ठिकाणी चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या जवळ चेंडूला फील्ड केली जाईल आणि जोपर्यंत फील्ड करतील ना तोपर्यंत येता येत. तर यावेळेला 2 धावा. सुरुवात ही कमालीची आहे, कारण मोठं टार्गेट नाहीये. आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 33 धावांचं टार्गेट आहे, ज्यामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती यावेळेला चांगल्या पद्धतीने एक स्ट्रोक चांगला जरूर कन्वर्ट केला गेला होता. आता या क्षणी व्हॉट टायमिंग. आदित्यच्या बॅट मधून एक दर्जेदार बहारदार येतोय चेंडू सीमारेषा पलीकडे आणि सुरुवात मात्र जबरदस्त दिली जाते. आदित्य पाटील हिज ऑन फायर. आणि या फटक्यांसाठी या खेळाडूला तुषारजी पाटील सरांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपयांचा आलाय. व्हॉट अ शॉट बाय आदित्य पाटील. उत्कृष्ट फलंदाजी. हो चतुराईचं क्रिकेट. क्रिकेट म्हटलं ना तर फक्त तुमच्या जो ताकदवरती हा क्रिकेट खेळला जात नाहीये. तुमची स्ट्रॅटेजी, तुमची मैदानाच्या आतमध्ये असणारी पॉझिटिव्ह थिंकिंग, अशा बऱ्याच गोष्टी या तुम्हाला योग्य पद्धतीने दाखवणं तेवढंच महत्वाचं. आणि आपण म्हणू शकतो ना की क्वालिफायर राऊंडचा हा सामना इथून जिंकला तर तुम्ही सुपर 4 मध्ये सेमीफायनल खेळाल. आणि त्यासाठी हा सामना चांगली जरूर आहे. ॲबिलिटी. सरळ चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज राहुलचा, परंतु यावेळेला एक सन्मानजनक स्ट्रोक देखील आपण या ठिकाणी पाहताय. आणि पाहता पाहता स्कोर कार्ड या क्षणी वाढत चाललाय. 12 या अंकावरती छोटस टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या छोट्या टार्गेटचा पाठलाग करताना आतापर्यंत चांगली बॅटिंग. हा देखील कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु फेकी ही थोडीशी जरूर खराब. जर स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली असते तर कदाचित विकेट आली असती. षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर
12 धावा. आता विजयासाठी 24 चेंडू 21 धावांचे टार्गेट असणार आहे. त्याला 24 चेंडू 21 धावा असं समीकरण आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ साकारताना हो यावेळेस वाईटचा इशारा जरूर येतो. एक अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. 4 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय. 20 धावांची आवश्यकता आहे. आदित्य ज्यांच्या खांद्यामध्ये ताकद आहे, कुठल्याही दिशेना मोठे स्ट्रोक्स खेळण्याची त्यांची काबिलियत आहे. याही वेळेस शॉर्टम लाईनचा चेंडू रेडी होते, सज्ज होते, मात्र थोडेसे नाखुश असतील कारण मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा मानस जरूर असेल. याही वेळेस थोडंसं झालंय असं की अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. 24 चेंडू 19 धावांचं लक्ष्य आहे. आमच्यासोबत आर्या जोडलेत ॲज अ स्कोरर. स्क्वेअर ऑफ द विकेट. काय होईल या ठिकाणी? झेल. ओ हो बेल्स या ठिकाणी पडली. झेल पासून थोडेसे लांब जरूर होते, मात्र यावेळेस गडी बाद करण्याची नामी संधी होती. ती संधी देखील या ठिकाणी साकारता आली नाहीये आणि त्यामुळे झालंय असं की एक धाव चोरून काढण्यामध्ये यश येत आहे. 23 चेंडू 19 धावा असं लक्ष्य आहे. काय बॉल किती झाले? लास्ट बॉल. स्कोर 15 धावा. 18-23. ओके. हा 23 बॉल 18 रन ना. हा हा याही वेळीस एक धाव पूर्ण केली जाते. बावीस चेंडू 17 धावा असं समीकरण. थोडासा स्लोअर चेंडू, मात्र यावेळेस काय होईल? येस, इशारा येतोय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. 21 चेंडू 16 धावा असं समीकरण. सलामीची जोडी. आदित्य खूप चांगल्या रीतीने फलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा नजारा यावेळेस. पार्थ जबरदस्त गोलंदाजी बांधून ठेवलंय. जरूर मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी संधी दिली जात नाहीये आणि वारंवार अशा पद्धतीची जर गोलंदाजी आली तर कुठेतरी बॅकफुटवर जावं लागेल असं वाटतं. याही वेळेस सुरेख चेंडूपीठ. अचूक टप्प्यावरती लेग स्पिनची गोलंदाजी आपण बघतो. पूर्णपणे अंकुश धावगतीवरती. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस 18 धावा ऑन दी स्कोरबोर्ड लागल्या जात आहेत. वाईटचा इशारा. 3 चेंडू खूप चांगल्या लिलिया रीतीने टाकले होते, हँडल केले होते. अचूक टप्प्यावरती या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे अवांतर धाव आपल्याला मिळते. याही वेळेस आडव्या पट्ट्यामध्ये यावेळेस चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला गेला होता. कनेक्शन बेमिसाल बघायला मिळत नाहीये. षटकाची सांगता होते. तत्पूर्वी विनंती असेल, सुपर 4 मध्ये गेलेले तिन्ही संघाचे कर्णधार आणि संघ मालक यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे त्वरित. सुपर 4 मध्ये गेलेले तिन्ही संघाचे कर्णधार आणि संघ मालक यांना विनंती असेल की दोघांनी इथे कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे त्वरित. धन्यवाद. कंटिन्यू टू कॉम बॉक्स. थँक्यू सर. आता 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता.
क्षेत्ररक्षण पुढे एकदा सजवलं जातंय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 षटकांचा खेळ टाकून झालाय. कुठलाही ब्रेक थ्रू देण्यामध्ये यश आलं नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय. ओहो, यावेळेस इशारा येतोय डिक्लर झोनचा. अजून एक धाव वर्जित केली जाते. 17 चेंडू 14 धावा असं समीकरण आलंय. जर ठराविक अंतरावर जर विकेट्स जर आल्या असत्या, कारण धावसंख्या आपलं लक्ष कमी होतं आणि त्या अनुषंगाने जर गोलंदाजी झाली असती तर मात्र कडवी झुंज आपल्याला नक्कीच बघायला मिळाली असती. मात्र अजूनही चेंज गेम होऊ शकतो यावेळेस. पार चेंडूच्या खाली झेल होईल का? आणि येस, इट इज कॉल विकेट. सलामीचा फलंदाज बरदेल डग आउट मध्ये. सोळा चेंडू 14 धावा असं समीकरण आहे. जशी विकेट पडली तसा मधल्या फळीतला अपंत्य आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडे देखील मोठे स्ट्रोक्स खेळण्याची ताकद आहे. मात्र अशाच ठराविक अंतरावर जर विकेट्स पडत गेल्या तर नक्कीच बॅकफुटवर संघाला लोटलं जाईल, ढकललं जाईल. काय होईल पुढील चेंडूवरती? गोलंदाज सज्ज होत आहेत. मनसुबे साफ गोलंदाजाचे. अचूक टप्प्यावरती चेंडूला सोडलं गेलं. यावेळेस पुन्हा एकदा झेल. आहा, काय होतंय? आणि यावेळेस आपण त्याला परतावं लागलं असतं. नाखुश असतील जम्बो आपल्या अशा प्रदर्शनामुळे. एक चांगले ऑलराऊंडर म्हणून त्यांची ख्याती आहे. मागच्या वर्षी पर्व 3 मध्ये देखील पांडवादेवी प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या नावाचा जज्बा राहिला होता. मात्र यावेळेस थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. तेरा धावांची आवश्यकता आहे अजूनही. सलामीचे फलंदाज मिस्टर आदित्य पाटील पोचलेत स्ट्राईक वरती. गोलंदाज सज्ज होत आहेत, रेडी होत आहेत. ओहो, यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिट जर तर परतावं लागेल. हो, नक्कीच चांगला थ्रो, चांगला कॅरी केला गोलंदाजाने यावेळेस. आणि याही वेळेस आदित्य परततील डगआउट्स मध्ये. आउट होण्या अगोदर त्यांनी एक चांगला स्ट्रोक्स आपल्याला बघितला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये ताकदीचा स्ट्रोक्स षटकार आला होता त्यांच्या बॅट्समधनं. ते देखील आता डग आउट मध्ये परततील. आदित्य तसे मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 12 मिस्टर रोशन पोचलेत मैदानाच्या आतमध्ये. आता अपंत्य आणि रोशनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अपंत्य यांना देखील बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. 13 धावांची आवश्यकता आहे अजूनही. तिसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. कमालीचं षटक हाताळलं जात आहे चैतन्यच्या माध्यमातून. थोडासा शॉर्ट लेनचा चेंडू, मोठा ताकदीचा स्ट्रोक्स, नजाकत भरा स्ट्रोक्स, निघून जातोय चेंडू 6 धावांसाठी. येतोय षटकार. टोटल स्कोर 26. षटकाराच्या मदतीने ऑन दी स्कोर वरती धावा पोहोचल्यात त्या 26. आता अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. शिवशंभू 11 घसवड टीमला फक्त 7 धावांची आवश्यकता आहे.
तिसरं षटक चैतन्याच्या माध्यमातून चैतन्य हाताळतो. यावेळेस थोडासा छोटा राहिला होता चेंडू. ओहो, यावेळेस कदाचित एज असेल असं वाटतं, मात्र पाठीमागे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेलाय. तिन्ही विजेत्या टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आणि आपल्यासोबत आपल्या टीमचे ऑनर मी विनंती करतो आपणास की आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे अजूनही. रोशन क्रीजवर पोहोचलेत, पहिल्यांदा त्यांना स्ट्राईक मिळते. या चौथ्या षटकामध्ये 12 चेंडू 6 धावा असं समीकरण आहे. गोलंदाज पार्थ. ओहो, यावेळेस चांगला उमदा स्ट्रोक, थोडासा लांब जरूर क्षेत्ररक्षकांपासून आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा. यावेळेस चांगला बॅकअप जम्बोच्या माध्यमातून 2 धावा याही वेळेस येतील. 11 चेंडू 4 धावा. पार्थ या चेंडूवरती विकेट्स घेतील का? डीएम ग्रुपचे कॅप्टन्स आपणास विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. ओहो, हुशारीने शिताफीने 1 रन पळून काढले. दुसरी धावेचा प्रयत्न आहे, मात्र तोपर्यंत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पुन्हा 1 धाव. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पार्थ शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. रोशन सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस पुढे सरसावत त्यामुळे रोशन देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये परत येईल डगआउट मध्ये. मध्ये जर्सी नंबर 13. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. तिन्ही टीमचे कॅप्टन्स आणि ऑनर्स आपणास विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. पार्थ सज्ज होतोय. ओहो, यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. डॉट डिलिव्हरी देते. 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण बनलंय आता. मात्र पूर्णपणे छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना अंकुश लावलं गेलंय. या आदित्यच्या बॅट्समधनं पहिल्या षटकामध्ये जर काही धावा आल्या नसत्या तर हे मार्जिन आहे ते थोडं जास्त बघायला मिळालं असतं. स्वप्नील सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. चांगला स्ट्रोक्स सन्मानजनक स्ट्रोक्स यावेळेस बघायला मिळतो. घोषित क्षेत्रामध्ये जातो आणि 1 धाव याही वेळेस मिळते. 7 चेंडू 2 धावा असं समीकरण झालंय आता. चौथं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. पार्थ गोलंदाजी मार्कवरती अंतिम चेंडू घेऊन. हुशारीने शिताफीने चलाखीने चपळाईने यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जात आहे आणि 1 धाव. 6 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण आहे. षटकाची सांगता होते. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. शेळके पाटील का शेळके म्हणजे तो पाटील लिहिलेला आहे. शेळके काय व्हायचं मी आपलं अक्षरला बघितलेलं शेळके. 6 चेंडू
आणि एका धावेची गरज आहे यावेळेस शिवशंभू 11 घसवट टीमला. यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जातं, मारलं जातं, फटकारलं जातं आणि 1 धाव अर्जित केली जाते. आता सुपर 4 मध्ये शिवशंभू 11 घसवट टीमने देखील पदार्पण केलंय. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ यावेळेस आपल्याला बघायला मिळाला RJ रॉयलच्या माध्यमातून, त्यांचंही कौतुक. आता 4 संघ यामध्ये लॉट्स केले जातील. चारही टीमच्या कॅप्टन्स आणि संघमालक यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे, ज्यामध्ये आरोही पुरस्कृत मरियाई लेबी, तदनंतर डी ग्रुप शहाबाज, मन 11 पेझारी आणि आता जो सामना जिंकला शिवशंभू 11 घसवट, चारही टीमचे ऑनर आणि कॅप्टन्सला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे.